रसिक हो, मी भारत सातपुते. आज 21 ऑगस्ट जलसंधारण दिन. तसे आपल्याकडे बरेच दिन येतात जातात. अनेक दिन आपण त्याचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करतो आणि दुर्दैवानं एकच दिवस त्या दिनाचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. खरं तर याचा अर्थ असा असतो की वर्षभर त्या दिनाचं महत्त्व आपल्याला वाटलं पाहिजे, परंतु हे दिन अतिशय दीन होत चाललेले आहेत. जलसंधारण दिन हा खरं तर पाणी जपावं, पाण्याचं महत्त्व आपल्याला कळावं म्हणून साजरा होतो. केवळ घोषणांनी, केवळ भाषणांनी, पोस्टर्स, बॅनर्स, रॅली, उत्सव यामधून फार झालं तर जाणीवजागृती होईल, पण जल, पाणी वाढेल अजिबात नाही. यासाठी प्रत्येकालाच झाड व्हावं लागतं. झाडं वनात लावू, झाडं मनात लावू, झाडं लावता लावता चला झाडं होऊ. आपल्याला झाड हा निसर्ग, हे पर्यावरण याचा फार व्यवस्थितपणे समतोल राखावा लागतो. मी एक जलसंधारण दिन पाहिला. एवढ्या मोठ्या प्रमाणात तो उत्सव होता. तो जलसंधारण दिनाचा कार्यक्रम संपला. मी त्या ठिकाणी बऱ्याच वेळ होतो. तर सर्वजण निघून गेले. ते पोस्टर्स, बॅनर्स, त्या पाण्याच्या वापरलेल्या बाटल्या, ती कागदं, तो कचरा, अगदी तिथे चांगली असलेली हिरवळ घाणीनं वाळवंट करून टाकली. म्हणजे आपण कुठल्याही दिनाकडे गांभीर्यानं फारसं पाहत नाहीत. प्रत्येक नागरिकांचं हे कर्तव्य आहे की पाणी फार जपून वापरलं पाहिजे, पाण्याचा टॅक्स भरला पाहिजे, आपल्या नळाला तोटी लावली पाहिजे, पाण्याचं कनेक्शन व्यवस्थित घेतलं पाहिजे. तुम्ही म्हणाल व्यवस्थित म्हणजे कसं? मला शहरामध्ये राहताना फार जुना एक प्रसंग आठवतो. मी नळाचं कनेक्शन घेताना, नियमानं कनेक्शन घेताना, त्याची सर्व टॅक्सेस वगैरे भरून कनेक्शन घेताना तो कनेक्शन देणारा मला असं म्हणाला की तुम्हाला कनेक्शन हे वरून पाहिजे का बाजूनं पाहिजे का खालून पाहिजे? मला काय लक्षात आलं नाही. मी म्हणलं याचं मला कळालं नाही काय. तसं नाही म्हणाला. बाजूनं घेतलं तर पाणी जास्त येतं, खालून घेतलं तर त्याच्यापेक्षा जास्त येतं, आणि वरून घेतलं तर थोडंसं कमी येतं. म्हणलं नियम काय सांगतो? तर नाही, मला वरून कनेक्शन. मला नियमानंच कनेक्शन दे. सांगण्याची भूमिका आहे. बोलणं फार सोपं आहे, पण आपणाला प्रत्येक गोष्ट हे भारत माझा देश आहे असं वाटलं की या भानगडी घडत नाहीत. असो, पाणी नसतं तेव्हाच पाण्याचं महत्त्व कळतं. साधारण 22 वर्षापूर्वी म्हणजे 2004ला माझा एक कविता संग्रह निघाला दीर्घ. हा बघा, युद्ध उद्याचे पाण्यासाठी, युद्ध उद्याचे पाण्यासाठी. या कविता संग्रहात केवळ पाण्याच्या दीर्घ अशा 80 कविता आहेत, ज्याच्यावरती गाणीही झाली. त्या काळामध्ये या प्रसारमाध्यमांनी चॅनल्सवरती त्याचं गाणंही दाखवलं. एका वृत्तपत्रानं तर एका साबणाच्या जाहिरातीसाठी माझ्या एका कवितेचा वापर केला. तेव्हा मी त्यांना काय बोलायचं ते बोललो. असो,
तर पाण्याचं महत्त्व आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. आज जलसंधारण दिन. पाणी हे जीवन आहे. पाणी हे अमृत आहे. पाणी हा जगण्याचा एक मार्ग आहे. पाणी हे स्वर्ग आहे. एवढं सारं कळतं, एवढं बोलतो, एवढं लिहितो, तेवढं वाचतो, पण पाणी वापरायचं कसं यावरती नाही आपण विचार करत. तेव्हा यातल्या काही कवितांचा मी उल्लेख आपणाला या ठिकाणी आवर्जून करतो. सर्वच कविता काही मला आता या वेळात सादर करता येणार नाहीत, पण काही कवितेंची 4-4 ओळीचे कडवे आपण ऐका. अवमानाचे आवरून पाणी. खेड्यातल्या बाईला पाण्याचे फार प्रश्न आहेत आणि आमच्या काळातली कविता आहे ती, जेव्हा नळाची वगैरे व्यवस्था नव्हती. आता ही खूप व्यवस्था झाली पण त्याच्यात पाणीच नाही ना. पण खेड्यातली त्यावेळेसची कविता. अवमानाचे आवरून पाणी ती रोज शोधते पाणी. अवमानाचे आवरून पाणी ती रोज शोधते पाणी. ती केवळ कुंकवाला रोज मागते पाणी. माणसांच्या स्वप्नावर. दुसऱ्या कवितेतले कडवं. माणसांच्या स्वप्नावर ओढून या ओरखडे. निघून जाती पावसांचे सारे नक्षत्र कोरडे. माणसांच्या स्वप्नावर ओढून या ओरखडे. निघून जाती पावसांचे सारे नक्षत्र कोरडे. आणखी एका कवितेतल्या 4 ओळी. नाही शिवारात पाणी नाही लेकरांचे पोहणे. नाही शिवारात पाणी नाही लेकरांचे पोहणे. नाही वावरात पाणी नाही पाखरांचे गाणे. नाही शिवारात पाणी नाही लेकरांचे पोहणे. नाही वावरात पाणी नाही पाखरांचे गाणे. आणखी 4 ओळी. जेव्हा असते पाणी पाणी सांडतात माणसे. जेव्हा असते पाणी पाणी सांडतात माणसे. जेव्हा नसते पाणी तेव्हा भांडतात माणसे. जेव्हा असते पाणी तेव्हा सांडतात पाणी. जेव्हा असते पाणी पाणी सांडतात माणसे. जेव्हा नसते पाणी तेव्हा भांडतात माणसे. आणखी. धगून जातो जीव तेव्हा पाऊस येतो. धगून जातो जीव तेव्हा पाऊस येतो. निघून जाते गाव तेव्हा पाऊस येतो. आणखी. पूस तू मानसा तुझ्या डोळ्यातले पाणी. पूस तू मानसा तुझ्या डोळ्यातले पाणी. तुझ्या मनगटी आन पाणी पाणी. पूस तू मानसा तुझ्या डोळ्यातले पाणी. तुझ्या मनगटी आन तू पाणी पाणी. तुझ्या मनगटी आन तू पाणी पाणी. असं हे एकंदरीत पाण्याचं चित्र आहे जे आपण पाहतो. तेव्हा मी लिहिलं या कविता संग्रहामध्ये. पोरं वाढली गुरं वाढली पाणी वाढले नाही. पोरं वाढली गुरे वाढली पाणी वाढले नाही. धुनी वाढली खाणी वाढली पाणी वाढले नाही. लोक वाढली पिकं वाढली पाणी वाढले नाही. गाव वाढली नावं वाढली पाणी वाढले नाही. उद्योग वाढली वाहने वाढले पाणी वाढले नाही. वाड्या वाढल्या गाड्या वाढल्या पाणी वाढले नाही. बोळं वाढली नळं वाढली पाणी वाढले नाही. तळे वाढली मळे वाढली पाणी वाढले नाही. तहान वाढली प्रश्न वाढले. तहान वाढली प्रश्न वाढले पण उत्तर वाढले नाही. पण उत्तर वाढले नाही. असा एक पाण्याचा अर्थ एका कवितेमध्ये मी सांगितला आहे. आणखी एके ठिकाणी. सांग आता पाण्यासाठी माणसा तू काय करणार. सांग आता तू पाण्यासाठी माणसा काय करणार. का रोजच्या पाण्यासाठी रोज दुसऱ्यांचे पाय धरणार. सांग आता पाण्यासाठी माणसा तू काय करणार. का रोजच्या पाण्यासाठी तू रोज दुसऱ्यांचे पाय धरणार. कधी काळी होते पाणी आता कुठे गेले पाणी.
कधी काळी होते पाणी, आता कुठे गेले पाणी. आज तरी बघ पाणी, उद्यासाठी बघ पाणी. पाणी काही बाजाराची वस्तू नाही, दाम टाकून आणता येईल. पाणी काही बाजाराची वस्तू नाही, दाम टाकून आणता येईल. पाणी तुला आणायचे आहे तर घाम गाळून आणता येईल, झाडे वाढवून आणता येईल. बरे पाण्यासाठी गाव सोडावे तर दुसऱ्या गावी पाणी आहे का? बरे पाण्यासाठी गाव सोडावे तर दुसऱ्या गावी पाणी आहे का? काही सोडता आले तरी पाणी आपल्याला सोडता येईल का? काही सोडता आले तरी पाणी आपल्याला सोडता येईल का? म्हणजे एवढे पाण्याचे हे सारे भयान प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांशी आपण प्रामुख्याने अंतर्मुख झालं पाहिजे. पाण्यासाठी आपण विचार केला पाहिजे. कारण व्याकुळलेल्या दिशा म्हणे पाणी पाणी, इथे नाही तिथे नाही, नाही पाणी पाणी, अशी सारी पाण्याची अवस्था झालेली आहे. माणसं माणसांना अडवतात, पण पाण्याला मात्र आपण अडवलं पाहिजे. ही अवस्था आपण बघितली पाहिजे. म्हणून या पाण्याच्या रांगा कधी मिटतील हे आपण पाहिलं पाहिजे. पाण्यावरती असं खूप काही लिहिलं आहे. खरं तर लिहिण्यानं, बोलण्यानं, शब्दानं पाणी कसं वाढलं. पण मी म्हणालो की जाणीव जागृती हाही पाण्याचा भाग असू शकतो. आणि पाण्यासारखं निर्झळ निर्मळ आपलं मन हे माणसाला करता येते का, हा खरं तर प्रश्न आहे. मी पाण्यावरती एके ठिकाणी असं लिहिलं आहे, त्यावेळेस ते गाणं देखील गायलं गेलं माझं. इवला साथीम नाही. कारण पाण्याची फार भयान अवस्था आहे आणि मराठवाडा हा तर अनेक वेळा दुष्काळाच्या खाईमध्ये सापडतो. खूप मोठा पाण्याचा हा प्रश्न आहे आणि पाणी खूप जपून म्हणजे वापरलं पाहिजे. असं जरी केलं तरी आपल्याला पाण्याची काटकसर खूप वेळ पाणी साथ येईल असं वाटतं. असो. इवला साथीम नाही कुण्या तळ्यात तळ्यात, इवला साथीम नाही कुण्या तळ्यात तळ्यात, कसा दुष्काळ दुष्काळ पाणी डोळ्यात डोळ्यात. इवला साथीम नाही कुण्या तळ्यात तळ्यात, कसा दुष्काळ दुष्काळ पाणी डोळ्यात डोळ्यात. नाही शिवारात पाणी, नाही लेकरांचे पोहणे, नाही शिवारात पाणी, नाही लेकरांचे पोहणे, नाही वावरात पाणी, नाही पाखरांचे गाणे, नाही वावरात पाणी, नाही पाखरांचे गाणे. कुठं न्यावी जनावर माळ उदास उदास, कुठं न्यावी जनावर माळ उदास उदास, किती वास रे मुकली त्यांच्या दुधास दुधास, किती वास रे मुकली त्यांच्या दुधास दुधास. म्हणून पाण्याचा गांभीर्याने वापर करा. जलसंधारण दिन हा जर आपल्याला मलसंधारण किंवा जलसंधारण दिन हा जर आपल्याला जाळसंधारण दिन होऊ द्यायचा नसेल तर मला असं वाटतं की आपल्या कृतीत, आपल्या रक्तात, आपल्या वागण्यात, आपल्या बोलण्यात हा सर्व निसर्ग जपण्याची भूमिका ही प्रत्येकाच्यात असली पाहिजे. म्हणजे हे आपल्याला कोणीतरी मदत करेल आणि त्याच आशेवर आपण जगत राहू हे प्रत्येकाने सोडलं पाहिजे. आपण आपल्या मनगटात पाणी आणून पाणी निर्माण केलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.